बातमींचा आढावा घेणार आहोत। अर्थातच पहिली महत्त्वाची बातमी ही युद्धासंदर्भातली असणार। तर इथे तुम्हाला बरेच जागतिक नेते दिसत आहेत। या प्रत्येक जागतिक नेत्याशी निगडित म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहेत, इमॅन्युएल मॅक्रो आहेत, जॉर्जिया मेलोनी आहेत, व्लादिमीर पुतिन आहेत, झेलेन्स्की आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। या सगळ्यांबद्दल काही ना काहीतरी गेल्या 24 तासात घडलेल्या आणि त्या सगळ्या बातम्या आपण आत्ताच्या सेगमेंटमध्ये बघणार आहोत। सगळ्यात मोठी बातमी ती अर्थातच युद्ध समाप्तीची, कारण अमेरिका आणि इराण यांच्यातला ऐतिहासिक शांतता करार पार पडलाय, त्याच्यावरती सह्या झाल्यात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेक्शियन यांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या। दोन्ही देशांदरम्यान 14 मुद्द्यांच्या सामंजस्य करारावरती एकमत झालंय आणि परस्पर सहकार्य, प्रादेशिक स्थैर्य, सुरक्षा, आर्थिक संबंध आणि राजनैतिक संवाद हे सगळं वाढवण्यावरती भर दिला गेलाय। सोबतच या करारामध्ये लेबनॉन संदर्भात महत्त्वाची तरतूद आहे। त्या देशात कोणत्याही पद्धतीचे हल्ले होणार नाहीत याची ग्वाही दोन्ही बाजूंकडून देण्यात आली आहे। दरम्यान अमेरिका आणि इराण या दोन देशांमधल्या शांतता करारामधले महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते आहेत आपण थोडक्यात जाणून घेऊया। लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरती युद्धबंदी, एकमेकांच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ नाही, 60 दिवस चर्चा करून करार अंतिम केला जाईल, अमेरिका हॉर्मुझमधली नाकेबंदी हटवेल, इराण हॉर्मुझमध्ये कोणताही कर आकारणार नाही, इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका $300 अब्ज निधी देईल, अमेरिका इराणवरचे सगळे निर्बंध हटवेल, इराण अण्वस्त्र बाळगणार नाही, करार अंतिम होईपर्यंत अण्वस्त्रांसंदर्भातली स्थिती ही जैसे थे राहील, अमेरिका इराणची गोठवलेली मालमत्ता खुली करेल, इराणला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बाळगता येणार नाहीत। त्या सगळ्या मुद्द्यांवरती पुढचे 60 दिवस जवळपास 2 महिने चर्चा होणार आहे आणि हा करार अंतिम होईल। या करारासंदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर काय म्हणतात आपण पाहूया। अमेरिका आणि इराणमध्ये ज्या डीलवरती स्वाक्षरी झालेली आहे, जो एमओयू झालेला आहे, ज्याला मेमोरंडम ऑफ पीस असं म्हणतात, त्याची एक महत्वाची तरतूद जी आहे ती प्रामुख्याने स्टेट ऑफ हॉर्मुझचं जे ब्लॉकेड इराणकडनं झालेलं होतं ते आता इराण लिफ्ट करणार आहे, रिवोक करणार आहे। आणि हा जगासाठी आणि विशेष करून भारतासाठी हा अतिशय महत्वाचा रिलीफ असणार आहे, कारण संपूर्ण आशिया खंडामध्ये भारत आणि चीन हे दोन देश असे आहेत की जे आपल्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावरती आखातावरती विसंबून आहेत। मग ती गरज तेलाची आहे, ती गरज नैसर्गिक गॅसची आहे, ती गरज फर्टिलायझर्सची आहे। आणि आखाती देशातला तणाव कमी झालेला आहे। या दोन देशांमध्ये शांतता